याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे तुका म्हणे भोडी विठ्ठल कृपेची कोवडी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन करो प्रथम दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलंकांक तेजोधिका मोदी वक्त्रम खलानीशवादापनोदार्ह दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरो संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवांची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवांची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे प्रस्तुत अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि आदिशक्ती भगवती मुक्ताई माता यांच्या चरणारविंदी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा 4 चरणांचा भगवान परमात्म्याची भक्त वत्सलता प्रतिपादित करून कोणता भक्त भगवान परमात्म्याला आवडतो आणि किती आवडतो त्याचं परिमाण सांगणारा अभंग सेवेसाठी उपस्थित केला आहे विठ्ठला अभंगावर काही सरळ वाकडं बोलण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो असा की थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन आणि पुण्यवान झालेल्या तसेच वारकरी संप्रदायाचा फार जुना वारसा सांभाळणाऱ्या आपल्या बोदवड शहरात योगीराज संत समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये महाराजांच्या प्रकट दिनाच्या पावन पर्वावर संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सव कथा प्रवक्ते अनंत विभूषित श्री सुदर्शनाचार्यजी महाराज डभोई गुजरात महाराजांच्या श्रीमुखातून आपण श्रीमद भागवत कथेचं श्रवण करीत आहात आणि या भक्ती उत्सवाअंतर्गत संपन्न होत असणारा हा नाम संकीर्तन सोहळा आणि या सोहळ्यातील आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन सेवा या कीर्तन सेवेसाठी आपल्या उत्सवाचे मार्गदर्शक आणि आमचे परमार्थ स्नेही हरिभक्त प्रणनाद श्री जीवन महाराज पाटील नाडगावकर महाराजांच्या आदेशातून तुमच्या दर्शनाचा योग विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
उपस्थित सर्वच मंडळी, मी सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करतो. वंदे महापुरुष ते चरणारविंदम. आपले या उत्सवाचे प्रेरणास्थान असणारे आणि आपले सगळ्यांचं श्रद्धास्थान अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष असणारे सत्पंथ रत्न श्री श्री 1008 महामंडलेश्वर प्रेममूर्ती श्री जनार्दन हरिजी महाराज आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी महाराजांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनाने हा भक्ती उत्सव संपन्न होतोय ते आमचे गुरुबंधू जीवन महाराज नाडगावकर महाराजही स्वतः उपस्थित आहे. मी काही वक्त्यांवर माझं विशेष प्रेम आहे, त्यात मी जीवन महाराजांवर फिदा आहे. म्हणजे मोजकं कसं बोलावं हे म्हणजे मला वाटतं असं नाही. बऱ्याच जाणकार लोकांच्या माना या वाक्याने डुलल्या. समय सूचकता कशी असावी बोलण्याच्या बाबतीत महाराजांकडून तो गुण घेण्यासारखा आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच कीर्तनकार मंडळी, गुणीजन मंडळी, त्यात मृदंगाचार्य आमचे गुरुबंधू मुकेश महाराज आहेत. सुंदर चाल ज्यांनी गायली अशी अभिनव गंधर्व उमाकांत महाराज, उमेश महाराज मावळे, उपस्थित सर्वच ठाडकरी वृंद, परिसरातून आलेली सर्वच कीर्तनकार मंडळीत आमचे सुभाष महाराज आहेत, चंद्रकांत महाराज, अजून परिसरातली सगळीच मंडळी आहे. त्याचप्रमाणे राज्यपाल नियुक्त कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य असणारे आणि वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री दिगंबर महाराज चिनावलकर, पायी दिंडी परंपरेच्या मठसंस्थेचे अध्यक्ष समन्वय महर्षी, ज्यांनी राजकीय, सामाजिक आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये अतिशय सुसंबद्धतेनं समन्वय साधलाय असे समन्वय महर्षी सहकार रत्न हरिभक्त प्रणिधान श्री नरेंद्र शेठ नारखेडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मंडळी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या रावेर मतदारसंघाचे यशस्वी खासदार वैकुंठवासी आदरणीय श्री हरिभाऊ जावडे यांचे चिरंजीव आदरणीय श्री अमोलदादा जावडे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. पप्पूदादा, अनिल शेठ आहेत. शेठ म्हणजे ना त्यांचं संपूर्ण कुटुंब अनिल शेठ असतील आणि त्यांचे सगळे भाऊ, अतिशय संवेदनशील अशा प्रकारचा त्यांचा सगळा परिवार आहे. योगेश दादा आणि आपण सगळेच मातृहृदय, पितृहृदय, श्रोतृवर्ग, विनेकरी महाराज, दोन्ही चोपदार बाबा, पान पिकलंय पण देठ अजून हिरवा या बाबा आहेत. आणि ही सगळी बालगोपाल भजनी मंडळ, आदरणीय श्री अनिल शेठ खंडेलवाल, ही सगळी बालगोपाल भजनी मंडळ. महाराज हे भविष्यामध्ये लहान लहान मुलं जी आहेत ना टाळ घेऊन उभी आहेत, हे भविष्यात डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील की प्राध्यापक होतील. महाराज आता यांच्या संदर्भानं आपल्याला काही सांगता येणार नाही, पण यांच्या संदर्भानं एक वाक्य आताच बोलतो. ही उजव्या बाजूनं डाव्या बाजूनं लहान लहान मुलं जे टाळ घेऊन उभी आहेत, हे भविष्यात नेमके काय होतील सांगता येत नाही, पण त्यांच्या संदर्भानं एक वाक्य आताच बोलतो, हे भविष्यात चांगले माणसं नक्की होतील. बाकी काय होईल माहित नाही, पण नक्कीच चांगले माणसं झाल्याशिवाय राहणार नाही. आजकाल प्रत्येक गावात लोक राहतात, पण फार थोड्या गावांमध्ये माणसं राहतात. गावागावात लोक, बोदवडची लोकसंख्या किती असेल? बोदवड शहराची अंदाजे 15,000 तालुका आहे ना, 20-22 हजार, 25 पर्यंत असेल. 25,000 म्हणजे 20 धरा. बोदवड शहराची लोकसंख्या किती आहे? 20,000. म्हणजे बोदवडमध्ये लोक किती राहतात? लोक 20,000. आणि माणसं ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, बाकीचे महाप्रसादाला या. मोठा भंडारा असतो आपला गजानन महाराजांच्या प्रकट दिनाला. चला, म्हणून हे भविष्यात चांगले माणसं नक्की झाल्याशिवाय राहणार, आणि म्हणून यांना उभं करणाऱ्यांच्या आणि यांना जन्म देणाऱ्यांच्या दोघांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करतो. विठाला 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 विठाला. खरं म्हणजे महाराज, माझी अवस्था अशी झाली आहे, आज माझ्या जीवनातील आहे पावन घडी. कीर्तनात मंडळी उपस्थित आहेत बडी बडी, त्यामुळे हृदयात आहे थोडी धडधडी. जर तुम्ही कृपा कराल थोडी, तर कमी होईल धडधडी. बसलेल्यांनी हाताच्या घडीची करा मोडामोडी, दोन्ही हातांनी वाजवा टाळी. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळी, फार पुढे निघून गेली आहे घडी. वेळ शिल्लक राहिली थोडी, आणि नियोजित वेळेमध्ये आपल्याला कीर्तन सेवा करायची वेळी वाकडी. विठ्ठला विठाला विठाला विठाला. हा सर्वांच्या चरणी अभिवादन करून सेवेला प्रारंभ करतो. महाराजांचा अभंग सेवेत आपण विचारात घेतलाय, आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवान परमात्म्याची भक्त वत्सलता प्रतिपादित करतात. लक्ष द्या, भगवान परमात्मा हा भक्त वत्सल आहे.
तसे वात्सल्याच्या शास्त्रामध्ये 2 प्रकार सांगितले. एक आहे दीनवत्सल आणि दुसरा भक्तवत्सल. पण आमचे श्री गुरु महाराज म्हणतात की तिसरा प्रकार आपल्याला करायला हरकत नाही, तो म्हणजे कुटुंबवत्सल. आता वात्सल्याचे एकूण प्रकार झाले 3. पहिला वर्ग कुटुंबवत्सल, दुसरा दीनवत्सल आणि तिसरा भक्तवत्सल. ऐका, या पहिल्या कुटुंबवत्सलामध्ये तुम्ही आपण सगळे लोक मोडले जातो. ज्यांची प्रेम करण्याची कक्षा सीमित असते ना, जो मर्यादित स्वरूपाचं संकोचित वृत्तीने जो प्रेम करतो, ते सगळे लोक या कुटुंबवत्सलामध्ये मोडले जातात. महाराज म्हणतात लोक पोटच्या मुलावर जेवढं प्रेम करतात तेवढं शेजाऱ्याच्या मुलावर करत नाही. तुकोबारांची भाषा आहे. महाराज म्हणतात आपुलियाचा कडवळा आणि का बाळावरी नये. आई वडील पोटच्या मुलावर प्रेम करतात तेवढं शेजाऱ्याच्या मुलावर नाही करत. अंगणात जर 2 मुलं खेळत असतील आणि एखाद्याची आईने पाहिलं तर आई आपल्या मुलाला आवाज देते, दादू. दादू म्हणतो काय गाई. आई म्हणते अरे उन्हात न खेळू. दादू म्हणतो तू पिंट्या खेळतो त्याचं काय. तुम्हाला माहिती आहे दादूची आई काय म्हणते. पिंट्याला मरू दे म्हणते. पिंट्याला मरू दे आणि तू इकडे आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. आपण पोटच्या मुलावर प्रेम करतो ना तेवढं शेजाऱ्याच्या मुलावर करत नाही. हे सोडाव, सख्या मुलावर जेवढं प्रेम करतात लोक तेवढं पुतण्यावर करत नाही. पुतण्या माहिती आहे, पुतण्या भावाचा मुलगा. स्वतःच्या मुलावर लोक जेवढं प्रेम करतात ना तेवढं पुतण्यावर करत नाही. आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणे श्री गुरु जगन्नाथ बाबा अंजाडेकर दृष्टांत सांगायचे. आज महाराजांचं दुसऱ्यांचं दर्शन झालं बाबांचं. आज पूजनीय जगन्नाथ बाबांच्या चलपादुकांचा अभिषेक होता आणि त्यानिमित्तानं अंजाड्याला फार मोठा एक लघुरुद्रयागाचा कार्यक्रम होता. पूजनीय महाराजांची उपस्थिती त्याही कार्यक्रमाला होती. बाबा एक दृष्टांत सांगायचे की लोक पोटच्या मुलावर जेवढं प्रेम करतात ना तेवढं शेजाऱ्याच्या मुलावर करत नाही, पुतण्यावर करत नाही. काय झालं, एक जण माणूस शेतातून येत होता. अंगणामध्ये त्याचा मुलगा आणि त्याचा पुतण्या खेळत होते. हा शेतातून येत असताना त्याने ऊस आणला आणि या दोघांनी पाहिलं की बाबांनी काकाने ऊस आणलाय. दोघं धावले आणि त्यांनी ऊसाची मागणी केली, ऊस द्या म्हणून. तो मनुष्य म्हटला घरात चला मी विडानं खांड करून देतो. मुलं म्हणाली नाही इथंच पाहिजे. बाल हट्ट असतो, नाईलाज झाला. तो माणूस म्हटला अरे घरात देतो ना खांड करून. मुलं म्हणाली इथंच. त्याचा नाईलाज झाला आणि त्याने गुडघ्यावर ऊस मोडला. ऊसाचा जो खालचा भाग असतो ना मुळाकडचा, तो गोड असतो, त्याच्यात गोडी जरा अधिक असते म्हणून मुळासकट खाऊ नये म्हणतात. खालचा भाग गोड असतो, अधिक गोडी असते त्याच्यात. आणि वरचा जो भाग असतो काय म्हणतात त्याला तुमच्याकडे, शेंडा. अजून वाडा, कीर्तनात वाडा, पंक्तीत वाडा असतो. अच्छा हा वाढा म्हणतात त्याला, वाढा असं म्हणा ना. मग वाडा काही भागात त्याला बांडी म्हणतात. आपण चोपडा तालुक्यात जर पुढे गेलो ना तिकडे म्हणजे त्याला बांडी म्हणतात. बांडी. चला, खालचा जो भाग असतो तो अधिक गोडीचा असतो मुळाकडचा आणि वरचा जो शेंड्याकडचा भाग असतो तो थोडा पांचट असतो, त्याच्यात गोडी कमी असते. त्या माणसाने ऊस मोडला. पण प्रकार असा घडला, डाव्या बाजूला मुळाकडचा भाग आहे, उजव्या बाजूला शेंड्याकडचा भाग आहे. पण ज्या बाजून अधिक गोडीचा भाग आहे मुळाकडचा त्या बाजूने त्याचा पुतण्या उभा होता आणि जिकडनं शेंड्याकडचा भाग आहे तिकडे त्याचा मुलगा उभा होता. मुलगा त्याने कसा दिला असेल हो? तुम्हाला कसं काय माहित? हे सगळं आपलंच आहे. विठाला आपण कुटुंबवत्सल होतो, संकोचित वृत्तीनं प्रेम करतो, मर्यादित स्वरूपाचं प्रेम करतो. ऐका, आपण आपल्या गल्लीतल्या कुत्र्याला जेवढी कुत्र्या मांजऱ्यापर्यंत प्रेम असतं लोकांचं. लोक आपल्या गल्लीतल्या कुत्र्याला जेवढी भाकरी वाढतात तेवढं शेजारच्या गल्लीतून आलेल्या कुत्र्याला वाढत नाही. ते म्हणतात ते दुसऱ्या गल्लीतलं आहे, आपल्या गल्लीतलं नाही. लक्ष द्या, आपण कुटुंबवत्सल आहोत कारण संकोचित वृत्तीनं मर्यादित स्वरूपाचं प्रेम करतो. चला पुढे वात्सल्याचा दुसरा प्रकार आहे दीनवत्सल. दीनवत्सल जर या जगामध्ये कोण असतील तर ते संत असतात, साधू असतात. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये उद्धवाशी बोलताना परमात्म्याची भाषा आहे. प्रभू म्हणतात उद्धवा अरे तू साधू आहेस आणि साधूचं पहिलं लक्षण साधू हा दीनवत्सल असतो. प्रभू म्हणतात भजंती ये यथा देवान देवा अपि तथैवतान सा एव कर्म सचिवः साधवो दीनवत्सलः. प्रभू म्हणतात उद्धवा तू साधू आहेस आणि साधू हे दीनवत्सल असतात. दिनांविषयी साधूच्या अंतःकरणामध्ये दया असते.
ज्याला शास्त्रानं कुठल्याच प्रकारचं प्रायश्चित्त सांगितलेलं नाहीये, ज्याला सगळ्यांनी डावलून दिलंय, मोकलीला प्रायश्चित्ती कोणी न धरी ती हाती, ज्याला सगळ्यांनी टाकून दिलंय त्याचा सुद्धा जे स्वीकार करतात, ज्याचा कुणीच अंगीकार करत नाही त्याला सुद्धा जे जवळ घेतात त्याला साधू म्हणतात. साधू. आळंदीमध्ये आमचे वैकुंठवासी हरिभक्तपरायण आदरणीय श्री गुरु गाथामूर्ती बोधे बाबा होते. गाथा भजन करायचे. भजनावर बाबांचं विशेष प्रेम. आणि बाबा गाथा भजनाला जात असताना ज्यांना गाता येत नाही, वाजवता येत नाही असे नवीन विद्यार्थी न्यायचे भजनाला. आळंदीच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर निर्गुण निराकार, ज्यांना काहीच येत नाही, गाता वाजवता येत नाही ज्यांना, जाऊ दे विठला 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 बसा खाली गेलो. का म्हणे सर्प विंचू नारायण पण वंदावे दुरोण शिव नये शिवराय. विठला 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 विठला. लक्ष द्या. हे पा पाऊण तासात सगळं पाहून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे पुढे बरेच कार्यक्रम आहेत. पाऊण तासातच सगळा अभंग पाहायचा आहे. आणि असं काही ठरलेलं नाहीये म्हणजे अभंग पूर्ण सोडवावा लागेल हे काही मी ठरवून आलेलो नाहीये आणि ठरवून सुद्धा आलेलो नाहीये. विठला 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 विठला. तर मग बाबा ज्यांना गाता येत नाही, वाजवता येत नाही अशी विद्यार्थी मंडळी भजनाला न्यायची. मग श्री गुरु बोधे बाबांना एक दिवशी प्रश्न केला, बाबा का हो मोठे उत्सव असतात, समाज ऐकण्याकरता आलेला असतो आणि ज्यांना गाता येत नाही, वाजवता येत नाही असे विद्यार्थी तुम्ही भजनाला का नेतात? बाबांनी दिलेलं उत्तर सुंदर आहे. श्री गुरु बाबा म्हणायचे ज्यांना गाता येतं, वाजवता येतं त्यांना कुणी आमंत्रित करेल, त्यांना कुणीही बोलवेल, पण ज्यांना काहीच येत नाही त्यांना माझ्याशिवाय आहे कोण? ज्यांना सगळ्यांनी टाकून दिलंय ना त्याचा सुद्धा स्वीकार करतात त्याला साधू म्हणतात. महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुकोबाराय म्हणतात जे रंजलेले आहेत, जे गांजलेले आहेत, ज्यांना सगळ्यांनी टाकून दिलंय त्याचा सुद्धा जे अंगीकार करतात तोचे साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. प्रेमाच्या बाबतीत दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय तोचे साधू ओळखावा, देव तेथेचे. संत हे दिनवत्सल असतात. ऐका, दिनांविषयी साधूच्या अंतःकरणामध्ये कशी दया असते ज्ञानोबरांनी 2 ओव्या सांगितल्या. माऊली म्हणतात पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोडे संकटे पुढीलांचिनी. अनवाणी पायाने जर आपण जंगलात चालत गेलो आणि शेतात चालत जात असताना जर पायात काटा गेला तर अश्रू कुठून येतात? हो बोला, काटा कुठे गेलाय आणि अश्रू कुठून येतात? काय संबंध आहे? पायात काटा गेला की जसे अश्रू डोळ्यातून येतात ना, ज्ञानोबा म्हणतात तैसा पोडे संकटे पुढील अंजनी. तसं समोरची व्यक्ती दुःखात पाहिली, संकटात पाहिली की साधूचं अंतकरण द्रवत आणि त्याचं दुःख दूर केल्याशिवाय साधू पुढे जात नाही. याकरता दुसरी ओवी सांगितली का निम्न भरली या उन्हे पाणी ढडोची नेणे, ते विश्रांता तोषोनी जाणे सामोरे जया. उगमाकडून संगमाकडे प्रवाहित झालेली नदी मध्ये जर एखादा मोठा खड्डा आला तर ती नदी विचार करते का की आता हा खड्डा भरण्याकरता बराच वेळ लागेल, आपण असं बायपास निघून जाऊ? नाही हो. निम्न भरली या उन्हे पाणी ढडोची नेणे, समोरचा खड्डा भरल्याशिवाय पाण्याचा प्रवाह हा पुढे प्रवाहित होत नाही. माऊली म्हणतात तेवी त्याप्रमाणे श्रांता तोषोनी जाणे सामोरे जया. त्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीचं दुःख दूर केल्याशिवाय साधू पुढे जात नाही. म्हणतात स्वामी विवेकानंद एका कार्यक्रमाला जात असताना रस्त्याच्या काठाला माणसांचा घोडका आहे. काय चाललंय म्हणून चौकशी करावी. स्वामीजी समोर चालत गेले. लक्षात आलं एक छोटस कुत्र्याचं पिलू गटारीत पडलं होतं. आकांत करत होतं बाहेर येण्याकरता, पण त्याची शक्ती पुरेना, ताकद कमी पडायची, त्याला काही गटारीच्या बाहेर येता येत नव्हतं. आजूबाजूला उभी असणारी सगळी लोक हळहळ व्यक्त करायची. लोक म्हणायची फार छोटंसं पिलोय हो, त्याला फार त्रास होत असेल हो,
कोणीतरी गटारीत उतरलं पाहिजे हो, त्याला बाहेर काढलं पाहिजे हो, असं सगळेच म्हणायचे हो, पण कोणी उतरे ना हो. शेवटी स्वामीजींचं संतत्व जागृत झालं. भूतदया गाई पशुचे पालन, त्यांची भूतदया जागृत झाली. त्यांनी लोक बाजूला केली, वस्त्र सावरली स्वतःची, गटारीत उतरले, कुत्र्याचं बिलू बाहेर काढलं, स्वतः बाहेर आले, शुचिरभूत झाले आणि मग पुढच्या कार्यक्रमाला निघाले. तेवी श्रांता तोषोनी जाणे सामोरे जया. समोरच्या व्यक्तीचं दुःख दूर केल्याशिवाय साधू पुढे जात नाही, कारण साधू दीनवत्सल असतात. विठ्ठल पहिला वर्ग आहे कुटुंब वत्सल, त्याच्यात तुम्ही आपण सगळे मोडले जातो. दुसरा वर्ग आहे दीन वत्सल, त्याच्यात संत महात्मे मोडले जातात. आणि वात्सल्याचा तिसरा प्रकार आहे कुटुंब वत्सल. वात्सल्याचा तिसरा प्रकार आहे भक्त वत्सल. आणि भक्त वत्सल जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. विष्णू सहस्त्रनामात परमात्म्याची जी 1000 नावं सांगितली, त्याच्यात भक्त वत्सल हे भगवंताचं एक नाव आहे. एकोनैक सवक्क्यम यत्तत्पदमनुत्तमम लोकबंधुर्लोकनाथो माधव भक्तवत्सल. हा परमात्मा भक्तवत्सल आहे. तुकोबरायांत त्रैलोक्यामध्ये भक्तवत्सल म्हणून त्या पंढरीरायाची ख्याती आहे. भक्तवत्सल दीनानाथ तिन्ही लोकी ज्याची मात, तो हा पुंडलिकासाठी. तुकोबराय म्हणतात त्रैलोक्यामध्ये भक्तवत्सल म्हणून भगवान परमात्म्याची ख्याती आहे. परमात्मा भक्तवत्सल आहे. भक्ताविषयी परमात्म्याच्या अंतकरणात वात्सल्य म्हणजे प्रेम आहे. परमात्म्याला भक्त आवडतात. तुकोबरायांना प्रश्न केला, महाराज का हो परमात्मा भक्तवत्सल आहे? महाराज म्हणतात हो. भक्ताविषयी परमात्म्याच्या अंतकरणात वात्सल्य आहे? महाराज म्हणतात हो. म्हणजे भक्त भगवान परमात्म्याला आवडतात? तुकोबराय म्हणतात अरे हो. तो व्यक्ती म्हणाला, महाराज मग जर परमात्मा भक्तवत्सल असेल, भक्ताविषयी जर परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य नाम प्रेम असेल, भक्त जर भगवान परमात्म्याला आवडत असतील, तर आमचा प्रश्न आहे कोणता भक्त भगवान परमात्म्याला आवडतो आणि किती आवडतो? तुकोबराय दोन्ही प्रश्नांची उत्तर देतात पहिल्या चरणात. सोडिला संसार सोडिला परमात्मा भक्तवत्सल आहे. लक्ष द्या, भक्ताविषयी परमात्म्याच्या अंतकरणात वात्सल्य म्हणजे प्रेम आहे. महाराजांना विचारलं, महाराज का हो परमात्मा भक्तवत्सल आहे? भक्ताविषयी जर परमात्म्याच्या अंतकरणात प्रेम असेल तर आमचा प्रश्न आहे भक्त जर भगवान परमात्म्याला आवडत असतील तर महाराज आम्हाला सांगा कोणता भक्त भगवान परमात्म्याला आवडतो आणि किती आवडतो? तुकोबराय दोन्ही प्रश्नांची उत्तर देतात. महाराज म्हणतात तो भक्त देवाला आवडतो. तो कोणता? ज्याने सोडिला संसार, ज्याने संसार सोडलाय तो भक्त आवडतो. किती आवडतो? महाराज त्याचं परिमाण सांगतायत. माया तयावरी फार, त्याच्यावर भगवान परमात्म्याचं फार प्रेम आहे. इथला जो माया शब्द आहे ना,
तो प्रेम या अर्थानंच वापरतो. वेदांतात ब्रह्मासोबत येते ती माया नाही. इथल्या माया शब्दाचा अर्थ प्रेमच आहे. पण जगद्गुरु बरं महाराज मला सांगा, जर तुकोबारांनी असं म्हटलं असतं सोडीला संसार प्रेम तयावरी फार, तर चालीत बसलं नसतं का? प्रेम तयावरी फार असं जरी म्हणाले असते महाराज तरी चालीत बसलं असतं. पण तुकोबारांनी प्रेम या अर्थानंच माया शब्द वापरलाय. पण प्रेम शब्द न वापरता तुकोबारांनी माया शब्द का वापरला? महाराजांचा एक गर्भित हेतू सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. प्रेम या अर्थानंच माया शब्द तुकोबारांनी वापरलाय. पण तुकोबारांनी प्रेम शब्द न वापरता माया शब्द वापरला. भगवत भक्तांवर परमात्म्याचं किती प्रेम आहे हे सांगण्याकरता परमात्म्याने माया शब्द वापरण्याचं कारण सांगतो. प्रेम आणि माया याच्यातली तफावत सांगतोय तुम्हाला. हे बा, प्रेम जे असतं ना ते थोडं नाजूक असतं. प्रेम जरा नाजूक असतं आणि माया थोडी निबर असते. क्षुल्लक कारण जरी निर्माण झालं तरी जे तुटतं त्याला प्रेम म्हणतात. आणि कितीही सबल कारण निर्माण होऊ द्या, ज्याच्यात तसूभरही फरक पडत नाही त्याला माया म्हणतात. क्षुल्लक कारणांहून हाणामारीपर्यंत जातं, घटस्फोटापर्यंत जातं, त्याला प्रेम म्हणतात. आणि कितीही मोठं कारण निर्माण होऊ द्या, ज्याच्यात इतका सुद्धा फरक पडत नाही त्याला माया म्हणतात. माया क्षुल्लक कारणांहून हाणामारीपर्यंत जातं. म्हणून पत्नीचं पतीवर असतं ते प्रेम आणि आईची मुलावर असते ती माया. आईची मुलावर माया असते आणि पत्नीचं पतीवर प्रेम असतं. म्हणून तर क्षुल्लक कारणांहून पार हाणामारीपर्यंत जातं. ते आमच्या इथं असाच एक मुलगा बसला होता ओट्यावर. समोरून एक ज्योतिषी आले. ते हात पांढर. काही लोक अचूक सांगतात, तो खास ज्यांचा अभ्यास आहे असे माणसं अचूक सांगतात. मधल्या वेळेस बघ एखाद दिवशी काही लोक अचूक सांगतात, पण बाकीच्यांचं ध्रुपद ठरलेलं आहे. हरिमुखे म्हणा, जसं हरिपाठाचं आहे ना, तसं काही लोकांची ध्रुपद ठरलेले आहेत. भाऊ खूप कष्ट करतात तुम्ही, पण तुमच्या हातात यश नाही. खरंय महाराज, तुम्ही सगळ्यांकरता धावून जातात, पण ज्या वेळेला तुमच्यावर वेळ येते. खरंय महाराज, पैसा खूप कमवता पण हातात काहीच राहत नाही. खरंय महाराज. जमतंय म्हणजे हे बंद पडलं की मी याच्यावर भागवू शकतो. चाललं काहींचा अचूक अभ्यास असतो, व्यवस्थित सांगता. चाललं एक ज्योतिषी रस्त्याने पोरगा बसलाय ओट्यावर आणि त्या मुलाला पाहिलं आणि त्या ज्योतिषाने त्याला सांगितलं, अरे फार नशीबवान दिसतोय बाळा. तो मुलगा म्हटलं, महाराज हात नाही पाहिला, काही नाही, कशाहून सांगताय? ज्योतिषाने सांगितलं, अरे हात नाही, तुझी मस्तिष्क रेषा मी पाहिली, तुझ्या कपाळावरची आडवी रेष सांगते तू नशीबवान आहेस. असं तो मुलगा म्हटलं, महाराज ही कपाळावरची आडवी रेष नशिबाची नाही म्हणे. मग तो म्हटला, परवा आमची ही भजे तळत होती, तिचं माझं भांडण झालं, तिनं झारा फेकून मारला, त्याची खूण नाही. ऐका, क्षुल्लक कारण जरी निर्माण झालं तरी हाणामारीपर्यंत जातं, त्याला प्रेम म्हणतात. माहिती तुम्हाला, ज्या वेळेला महिलांना राग येतो ना, महाराज पण मी माफी मागून बोलतो, ज्या वेळेला महिलांना राग येतो ना त्यावेळेला महिला भांडेच का आदळतात? आदळतात ना महिला, भांडे का आदळतात? ऐकून, ज्या वेळेला महिलांना राग येतो त्यावेळेला महिला भांडेच आदळतात. खर तर रागाचा आवेश इतका प्रचंड असतो, त्यांना नवरा उपटायचा असतो धरून, पण तो आदळता येत नाही. मग भांडे आदळायचे का? भांड्यावर त्याचं नाव असतं ना, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मग भांडे उपटायचे. हॉलमध्ये पाहुणे जास्त झाले की त्याचे पडसत किचन मध्ये उमटतात. किचन मध्ये भांड्यांचं भांडण सुरू झालं की शहाण्या पाहुण्याने एक काढता पाय घ्यावा. विठ्ठल एका फेकीतून भांडेच फेकली जातात जिकडे तिकडे. राग काय झालं, एक पायी गेली घरी आणि घरात गेल्यानंतर मालकाला म्हटली, वाटू द्या थोडी. काय लाजच, नशीब त्याचं ते अशी उघड बोलली नाही. बाई म्हटली, वाटू द्या. उठसूट भांडतात. शेजारी 15 वर्ष झाली लग्नाला, आजपर्यंत आवाज नाही भांडणाचा, आणि तुम्ही आपलं सारखे भांडत राहता. तो म्हटला, असं बरं, चला आपण त्यांना जाऊन विचारू काय तुमच्या आनंदी जीवनाचं रहस्य. गेले दोघं जण आणि विचारलं त्यांना, म्हटलं, का तुमच्या घरात भांडणं होत नाही का? हा म्हणाला, बाबा तसं नाही हो, घरोघरी गॅसच्या शेगड्या. थोड्या म्हणी अपडेट केल्या पाहिजे. आता किती दिवस चूल फुगायला होतं बिचाऱ्यांना, भले उज्ज्वलाची का असे ना. विठ्ठला आणि आमच्या घरातही भांडणं होतात. आपण मग तुमच्या घरात भांडणं होतात कधी?
भांडणाचा आवाज येत नाही, नेहमी हसण्याचाच आवाज येतो का? तुमच्याकडे भांडे फेकाफेकी होत नाही का? हा म्हणाला होतो. मग हसण्याचा आवाज काय येतो? त्याने उत्तर दिलं. तो म्हणाला पा आमच्या घरातही भांडणं होतं, भांडण झाल्यानंतर ती मला भांडे फेकून मार. हसतात का सांगा? तो म्हणाला तेच सांगतोय. तिने मला भांडं फेकून मारलं आणि तिने फेकून मारलेलं भांडं जर मला लागलं तर ती हसते आणि तिचा नियम चुकला की मी हसते. फेकाफेकी कायमच आहे भांड्यांची. चला, क्षुल्लक कारणा म्हणजे हाणा, माझा मुद्दा लक्षात घ्या. क्षुल्लक कारणा म्हणजे भांडणापर्यंत, हाणामारीपर्यंत जातं, त्याला प्रेम म्हणतात. आणि कितीही सबल कारण निर्माण होऊ द्या, इतकं सुद्धा फरक नाही ज्याच्यात पडत, त्याला माया म्हणतात. माया म्हणून पत्नीचं पतीवर प्रेम आणि आईची मुलावर माया असते. माया. आता आईचं मुलावर किती प्रेम असतं. मी काही मायवाला कीर्तनकार नाही म्हणजे आता काही दिवसांनी टप्पे पडतील. माय 41, माय 41. तुम्ही थोडं लक्ष घाला. बोललं पाहिजे हो, तुम्हाला अधिकार आहे आणि तुम्ही घाला थोडं लक्ष. जरा अवघड झालं माय. महाराज पुढे जाऊन ना काही दिवसांनी टप्पे पडतील. मायवाले वेगळे, बापवाला वेगळा, गायवाले वेगळे, शिवाजी महाराज वेगळे, सैनिकवाले वेगळे. काही दिवसांनी ते व्हर्जन अपडेट करतील. मग काही दिवसांनी सासूवाले वेगळे. हा बहीण निघाली, एक चालली सासरला. असे टप्पे. काय झालं, त्र्यंबकेश्वरला श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीचं कीर्तन होतं. नाव नाही, महाराजांचं कीर्तन होतं. एका पाऊण तास माय गाय सगळे विषय चालले. कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर अभिप्राय विचारण्याकरता जगन्नाथांना पवारांकडे गेले. जगन्नाथन अण्णा म्हणजे अण्णाचा मला अण्णांबद्दल सांगायला संकोच नाही, पुन्हा पुन्हा सांगेल. जगन्नाथांना पवारांसारखी प्रतिभा संपन्न व्यक्ती वारकरी संप्रदायाची इतिहासात झाली नाही, सांप्रत काळात कुणी नाही आणि भविष्यात सुद्धा अण्णांसारखा प्रभावी वक्ता होणेच नाही. अण्णा म्हणजे अण्णाच होते. सहज कोटी करायचे, सहज कोटी. अण्णांना एकदा विचारलं, म्हणे अण्णा तुम्ही सहज कोटी कशी करता? कोटी. अण्णा म्हणले काय नाही, तुम्ही सगळे एक एक लक्ष देतात, माझी कोटी होते. विठ्ठला अण्णांना अभिप्राय विचारण्याकरता ते महाराज गेले आणि विचारलं, अण्णा कीर्तन कसं झालं? जगन्नाथ अण्णा होते ते. अण्णा म्हणाले, महाराज माय कीर्तनातला विषय आहे, कीर्तनाचा विषय नाही. माय हा कीर्तनातला विषय जरूर आहे, म्हणजे बोलूनही या मताचं मी नाही, हे बोललं पाहिजे, पण तो कीर्तनाचा विषय नाही, तो कीर्तनातला विषय. कीर्तनाचा विषय संत आणि भगवंत. विठ्ठल पण मी म्हणालो मायवाला नाही, पण आईचं मुलावर किती प्रेम असतं त्याकरता संदर्भ म्हणून ज्ञानोबा यांचे कोवी सांगतो आणि पुढे चालतो. माऊली म्हणतात आईचं मुलावर किती प्रेम असतं. माऊलींची भाषा आहे, गोड भाषा आहे ज्ञानोबा यांची. ज्ञानोबा म्हणतात, किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा केतुला. ज्ञानोबा म्हणतात, जो मुलगा आईच्या उदरातून जन्माला येतो, उदरा शब्द घातलाय म्हणजे याच्यातून सावत्रमाई दत्तकमाई वगळली ज्ञानोबा यांनी. माऊली म्हणतात, जो मुलगा आईच्या उदरातून जन्माला येतो तो मुलगा आईला किती आवडतो शब्दात सांगता येईल का? शब्दात सांगता येत नाही. प्रभू म्हणतात, तेवी मी तया. पुढची ओवी आहे. ज्याप्रमाणे आपला मुलगा आईला किती आवडतो हे जसं शब्दात सांगता येत नाही, तसं प्रभू म्हणतात, माझा भक्त मला किती आवडतो हे शब्दात सांगता येत नाही. विठ्ठल म्हणतात, माया तयावरी फार, त्यांच्यावर भगवान परमात्म्याचं फार प्रेम आहे. आता प्रत्येक शब्द हा प्रतिशब्द घेऊन उठत असतो. महाराज म्हणतात, माया तयावरी फार, त्यांच्यावर भगवान परमात्म्याचं फार प्रेम, म्हणजे इतरांवर कमी का? तर महाराज म्हणतात, हो इतरांवर कमी आहे. मग महाराज देवाच्या प्रेमाचे काही प्रकार आहेत का? लक्ष द्या. तुकोबा म्हणतात, हो परमात्म्याचे प्रेमाचे प्रकार 3. पहिला आहे सामान्य प्रेम, दुसरं विशेष प्रेम आणि तिसरं परिपूर्ण प्रेम. देवाच्या प्रेमाचा पहिला प्रकार ते आहे सामान्य प्रेम. कुणावर आहे? तुम्हा आपल्या सगळ्यांवर. भगवान परमात्म्याचं सगळ्यांवर सामान्य प्रेम आहे. कशावरून? तुकोबा म्हणतात, परमात्मा आपली 2 वेळेची जेवणाची व्यवस्था करतो, हे प्रेम आहे म्हणूनच करतो. पोषितो जगासे
एकला तो सकळ जीवांचा कधी तो सांभाळतो का म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, तो विश्वंभर आहे, विश्वाचं भरण पोषण करतो, सगळ्या जगाची जेवणाची व्यवस्था देव करतो. हे पा ज्याचं पाहिजे त्याला जेवढं पाहिजे तेवढं आणि जिथे पाहिजे तिथे भगवान परमात्मा बरोबर पोहोचवतो. हे देवाचं नियोजन आहे. बऱ्याच वेळेला स्वयंपाक केलेला असतो दुसऱ्यांकरता आणि तिसरेच जीवन निघून जातात आणि मग लोक म्हणतात दाणे दाणे पे लिखा है खाने वाले खाना, जिसकी रोटी उसको ढूंढे मुख में बैठे राम, दाणे दाणे पे लिखा है. हे सगळं देवाचं नियोजन आहे. तिकडून जीवन यायचं की इथे जेवायचं, हे सगळं देवाचं नियोजन आहे. भगवान परमात्मा प्रत्येकाची व्यवस्था करतो. तुम्ही पहा ग्रामीण भागात तर पंक्ती वाढून एक वाढले, काही मुलगा 4-5 पंक्ती वाढले, एखादा मुलगा दमलाय आता बिचारा जेवायला बसणार, पंक्तीवाला पंक्तीत फिरतो, हा म्हणतो करू का सुरुवात. पंक्ती मालक म्हटलं थांब, तुला झालं म्हणून झालं सगळ्यांचं, शेवटी अजून भात जायचं बाकी आहे. हा थोड्या वेळाने विचारतो करू का सुरुवात, अरे थांब अजून शेवटी भाजी जायची बाकी. आता सगळं वाढून झालंय. हा हातावर पाणी घेणार, पानाभोवती पाणी फिरवणार, पुंडलिक वरदाचा जयघोष होणार आणि हा जेवायला बसणार. तेवढ्यात पंक्तीवाला कोणाला तरी घेऊन येतो. अलिहाल म्हणतो राम भाऊ तू उठ आणि चोपदार बॉल बसू दे, त्यांना कीर्तनाला जायचंय, आपण पुढच्या पंक्तीला दोघंजण सोबत बसू. होतं ना. बसलेला माणूस उठवला जातो, त्याच्या जागेवर दुसरी व्यक्ती बसवली जाते का. हे सगळं देवाचं नियोजन आहे. हो सगळं जग जेवल्याशिवाय भगवान परमात्मा जेवत नाही. श्री गुरु महाराज दृष्टांत सांगायचे, सगळं जग जेवतं आणि मग भगवान परमात्मा जेवतं. एकदा परवान जेवायला बसले द्वारकेत. आईसाहेब रुक्मिणी माता वाढताय, वाढून झाल्यावर आईसाहेब म्हणाले बसा देवा करा सुरू. परमात्म्याने डोळे बंद केले, उघडले डोळे, देवा करा सुरू. थांब म्हणे अजून बोधवडला एक जण जेवायचं बाकी आहे. हा देवा करा सुरू, गार होत आहे. देवाने डोळे बंद केले, अजून थोडा वेळ गेला, अगं थांब, आता प्रकट दिन उत्सव समितीच्या मनात आलाय, त्याला जीव घालायचं. अजून डोळे बंद केले, देवा करा सुरू. जेवला तो वाढ. आता देव बसले जेवायला. आईसाहेबांनी विचारलं देवा काय नाटकं लावले हे नवीन. देव म्हणाले नाटकं नाही, हे माझं नियोजन आहे. अगं मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे जेवतात, सगळ्यांचे रिपोर्ट येतात माझ्याकडे आणि मग मी जेवायला बसतो. आईसाहेब म्हणाले बरं बरं. 5-7 दिवस होऊ दिले, देवाला विसर पडू दिला आणि एक दिवशी रुक्मिणी मातेने दुपारी एक डबी धुवून पुसून ठेवली, त्याच्यात एक मुंगी सोडली आणि वरून मारता का तिला झाकण लावून वस्त्र गुंडाळलं, फडकं बांधलं आणि ती डबी आतल्या घरातल्या, आतल्या कपाटातल्या, आतल्या कप्प्यात ठेवली. कुठे ठेवली? आतल्या घरातल्या, म्हणजे लक्षात आपल्याला लगेच काढायची 2 मिनिटात. आतल्या घरातल्या, आतल्या कपाटातल्या, आतल्या कप्प्यामध्ये ती डबी ठेवली. झाली संध्याकाळ, रात्र झाली, देव बसले जेवायला. सगळं वाढून झालं. देवाने डोळे बंद केले, उघडले, करा देवा सुरू. आईसाहेबांनी विचार केला सुरुवातीला सांगून टाकावं तर वाफ निघून जाईल, 2-4 घास खाऊन घेऊ देऊ आणि मग सांगू. देवाने 4-5 घास खाल्ले आणि रुक्मिणी माता म्हणाले प्रभू काय ग. आईसाहेब म्हटलं देवा परवा भले थाप मारली तुम्ही. देव म्हणे थाप आणि मी. अगं थाप मारायचे अधिकार संप्रदायाने फक्त एकाच व्यक्तीला दिले. थापा मारायच्या कोणी, चाट मारायची कोणी, चाट लावालावी जरी करायची ठरवली तरी करायची कोणी, पखवाजाची. आपण झाडांची करा, सगळ्यांच्याकडे अधिकार. देवाने मी काय थाप. आईसाहेब म्हटलं देवा परवा भली फुशारकी मारत होतो, तू सगळं जोग जेवल्याशिवाय मी जेवत नाही. जेवला का तुमचं जग. देव म्हणाले अगं सगळे जेवले म्हणून तर मी जेवायला बसलो. आईसाहेब म्हटलं एक जण उपवाशी आहे. देव म्हणाले कोण. आईसाहेब म्हटलं दाखवते ना, हातच्या काकणाला आरसा कशाला. तुका म्हणे असे हातीचे कंकण तयाशी दर्पण विल्हाडक. देवाच्या हाताला धरलं, नेलं. तिथे डबी कुठे ठेवली आहे, आतल्या घरातल्या, आतल्या कपाटातल्या, आतल्या कप्प्यात डबी ठेवली होती. आईसाहेबांनी डबी काढली, देव मागे. ते वस्त्र आईसाहेबांनी बाजूला केलं, डोकावून पाहिलं डबीत तर मुंगीच दिसे ना, 4-5 साखरेचे दाणे त्याच्या खाली मुंगी होती. देव म्हटले दाखव ना. आईसाहेब म्हणाले दिसलं, जे दाखवायचं होतं ते मला दिसलंय. देव म्हणाले ग हे माझं नियोजन आहे. सगळं जग जेवल्याशिवाय भगवान परमात्मा जेवत नाही. हे देवाचं आपल्यावर प्रेम आहे, पण सामान्य प्रेम आहे. आता मी जरा 2 मिनिटाकरता बाजूला जातोय. जसं सगळं जग जेवल्याशिवाय भगवान परमात्मा जेवत नाही ना, तसं आळंदीत ज्ञानोबारायांच्या नावाने आलेला प्रत्येक साधक जेवल्याशिवाय
प्रत्येक वारकरी जेवल्याशिवाय ज्ञानोबाराय जेवत नाही, ज्ञानोबाराय झोपत नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला. विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या दर्शनाची अभिलाषा अंतःकरणात धारण करून कुणी एक वारकरी आळंदीला गेला. एका बाजूने पुरतील एवढेच प्रवासाचे पैसे होते, मुक्कामाची व्यवस्था नाही, कुठे राहायचं काय खायचं काही माहिती नाही, बस ज्ञानोबारायांचं दर्शन व्हावं एवढा शुद्ध भाव होता. आळंदीला गेले, चंद्र इंद्रायणीचं स्नान केलं, नगर प्रदक्षिणा केली, ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं आणि व्यवस्थाच नाही म्हटल्यानंतर शेजारती होईपर्यंत देवळातच थांबले. शेजारती झाली, पुजाऱ्यांनी मंदिराची कवाडं बंद केली, कर्मचाऱ्यांनी सगळ्या लोकांना बाहेर काढलं. नाईलाज असतो यांना सुद्धा बाहेर यावं लागलं. बाहेर आल्यानंतर पुजाऱ्यांनी महाद्वाराची दरवाजे बंद केली. खिशात पैसे नाही, पोटात भूक मावे ना, पण ज्ञानोबारायांचं दर्शन व्हावं एवढा शुद्ध भाव घेऊन ज्ञानोबारायांच्या नावाने आळंदीत आले होते. महाद्वाराच्या बाहेर हैबतराव बाबांची पायरी आहे, त्या हैबतराव बाबांच्या पायरीवर डोकं टेकून झोपी गेले. विश्वमाऊली ज्ञानोबारायांची शेज आरती झाली होती नावाला, मंदिराची कवाडा बंद होती, पण ज्ञानोबारायांच्या अंतर्मनाचे दरवाजे मात्र उघडे होते. ज्ञानोबारांना झोप लागे ना. विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या मंदिरालाच लागून गणेश दरवाजा आहे, त्या गणेश दरवाजाच्या बाजूला आपण गांधीवाड्याकडे जातो. ज्या वेळेला ज्ञानोबारायांची पालखी पहिल्या दिवशी आजोड घरी मुक्कामी थांबते, त्या आजोड घराच्या शेजारी माऊलींच्या मंदिराला लागूनच एक अधिकार संपन्न साधू राहायचे. हिमालयाच्या उंचीचा महात्मा आहे. वैकुंठ, आता 4-6 महिन्यापूर्वी महाराजांचं देहावसान झालं. वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु चक्रांकित महाराज फैजपूरला काकान त्यांच्याकडे महाराजांचं येणं झालंय. 2-3 वेळेस मला वाटतं महाराज आले. हिमालयाच्या उंचीचा महात्मा होता चक्रांकित महाराज. त्यांची दुसरी ओळख सांगतो. ज्ञानोबारांची पालखी आळंदीहून पंढरीकडे निघाली आणि पंढरीहून परत आळंदीला येईपर्यंत ज्ञानोबारांच्या समाधी समोर हरिपाठावर कीर्तन करण्याचा मान चक्रांकित महाराजांच्या घराण्याचा. महाराजांनी आयुष्यभर ज्ञानोबारांच्या समाधीसमोर हरिपाठावर कीर्तन केली माऊली परत येईपर्यंत. अशा हिमालयाच्या उंचीचे अधिकार संपन्न साधू होते. चक्रांकित महाराजांच्या स्वप्नात ज्ञानोबाराय गेले आणि ज्ञानोबारायांनी चक्रांकित महाराजांना स्वप्नात दृष्टांत दिला. सांगितलं विष्णुपंत चक्रांकित नाव होतं महाराजांचं. ज्ञानोबाराय म्हणाले, विष्णू अरे झोपला काय, उठ, माझ्या नावाने आळंदीत आलेला एक वारकरी उपवाशी आहे, मला झोप लागत नाहीये, त्याची तेवढी व्यवस्था कर. ज्ञानोबारायांचा स्वप्न दृष्टांत झाला. महाराज खडबडून जागे झाले. असतील नसतील पदार्थ महाराजांनी ताटात घेतले, पाण्याचा तांब्या भरला, महाद्वारात आले आणि ज्ञानोबारायांच्या स्वप्न दृष्टांताप्रमाणे खरंच हैबतराव बाबांच्या पायरीला डोकं टेकून ती व्यक्ती झोपलेली चक्रांकित महाराजांच्या दृष्टीस पडली. महाराजांचे नेत्र सजल झाले. ताट ठेवलं बाजूला, उठवलं, त्याला जेव घातलं, घरी नेलं, 4-8 दिवस थांबवलं. ती व्यक्ती ज्या वेळेला परत जायला निघाली, सन्मान केला, परतीला जाण्यासाठी प्रवासाचे पैसे दिले आणि हिमालयाच्या उंचीचा महात्मा चक्रांकित महाराज एका सामान्य वारकऱ्याच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतात आणि त्याच्या चरणी दंडवत घालून चक्रांकित महाराज म्हणाले, बाबा अरे स्वप्नात का होईना पण ज्ञानोबारांनी मला तुझ्यामुळे दर्शन दिलं, हे तुझे माझ्यावर उपकार आहेत. सगळं जग जेवल्याशिवाय परमात्मा जेवत नाही, तसं आळंदीत ज्ञानोबारांच्या नावे आलेला प्रत्येक वारकरी, प्रत्येक साधू, हे आळंदीत तुम्ही कुणालाही विचारा, मला वाटतं साधारण मी पाहिलेलं नाही घटना, पण आमचे तीर्थस्वरूप श्री गुरु मी ज्यांच्या आश्रयाला आळंदीत राहिलो, हरिभक्तपरायण गुजरवर श्री नरहरी महाराज चौधरी महाराज ही कथा कायम सांगायची. साधारण 1989-90 सालची ही घटना आहे. मला माहिती नाही कारण माझा जन्मच 89 सालचा आहे. मला फक्त ढेरीने धोका दिलाय आणि असावं थोडंस महाराज आहेत, पण मी माफी मागून म्हणतो, एअरबॅग्स फक्त लक्झरी गाड्यांना असते, टेम्पोला एअरबॅग नसतात. आणि थोडं पाहिजे, जसं वाजवणारा बोटात, गाणारा ओठात आणि कीर्तनकार पोटात. विठ्ठल ते मला आठवतं, आम्ही ज्या वेळेला पंचकर्माला होतो बाबांसोबत, त्यावेळेला पूजनी महाराज म्हणायचे, मंदिर का गेट और साधू का पेट बडा होना चाहिए. विठ्ठल असो, पण बरं तुमच्यासारखी माणसं पाहिली की मला बऱ्याचदा वाटतं महाराज काही ऐसी दशा, पण आता काही शक्य नाही असं वाटतं. ऐका,
भगवान परमात्मा जेवत नाही, सगळं जग जेवल्याशिवाय परमात्म्याचं प्रेम आहे. पण हे सामान्य प्रेम आहे. सगळ्यांची 2 वेळेची जेवणाची व्यवस्था देव करतो प्रेमापोटी, पण सामान्य प्रेम. चला पुढे. परमात्म्याच्या प्रेमाचा दुसरा प्रकार विशेष प्रेम. कुणावर करतो परमात्मा विशेष प्रेम? ज्या घराण्यात परमात्म्याने जन्म घेतलाय त्या कुटुंबातल्या लोकांकरता परमात्मा एखादीशी विशेष घटना करतो, एखादं विशेष कार्य करतो भगवान परमात्मा. बहुश्रुत मंडळी आपण मोठमोठ्यांचं ऐकलेलं आहे. भगवान कृष्ण कन्हैयाने आपली अष्टनायिकांपैकी दुसऱ्या क्रमांकाची जी आहे ती महाराणी जांबुवती, या जांबुवती करता भगवान परमात्म्याने भगवान सदाशिवाला आपला एक डोळा नेत्रकमल म्हणून समर्पित केला होता. हे देव सगळ्यांकरता करतो का असे कार्य? ज्यांच्यावर विशेष प्रेम आहे त्या लोकांकरता विशेष कार्य भगवान परमात्मा करतो. हे देवाचं विशेष प्रेम. पहिलं सामान्य प्रेम तुमच्या आपल्या सगळ्यांवर. ज्यांनी विशेष पुण्य केलंय त्यांच्यावर परमात्म्याचं विशेष प्रेम. आणि तिसरं आहे भगवान परमात्म्याचं परिपूर्ण प्रेम. ते परमात्म्याचं परिपूर्ण प्रेम जर कुणावर असेल तर ते भक्तावर असतं. भक्तावर. भागवताच्याच एकादश स्कंदामध्ये भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात, उद्धवा तू माझा भक्त आहेस आणि माझा भक्त मला किती आवडतो. परमात्म्याने उदाहरण दिलं. प्रभू म्हणतात, न तथा मे प्रियतमम आत्मयोनीर न शंकरहा न संकर्षणो न च श्रीर नैवात्माच यथा भवान. प्रभू म्हणतात, उद्धवा अरे माझा भक्त जितका मला आवडतो ना तेवढं मला कुणीच आवडत नाही. यादी दिली परमात्म्याने. न तथा मे प्रियतमम, मला ही लोक आवडत नाही. कोण कोण? ही लोक तितकी आवडत नाही. कोण कोण? आत्मयोनीर. आत्मयोनीर म्हणजे मी आहे योनी ज्याचा असा तो ब्रह्मदेव. ब्रह्मदेव मला तितका आवडत नाही. न शंकर हा भगवान शंकर मला तितके आवडत नाही. न संकर्षणो बलराम दादा मला तितका आवडत नाही. नच श्रीर लक्ष्मी तेवढी आवडत नाही. हे जाऊ दे उद्धवा. नैवात्माचे यथा भवान, माझा स्वतःचा आत्मा सुद्धा मला तितका आवडत नाही जितका मला माझा साधू आवडतो, माझा भक्त आवडतो. भगवान परमात्म्याचं भक्तावर परिपूर्ण प्रेम आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माया तयावरी फार. तुकोबारांनी विचारलं, महाराज कळालं आम्हाला भगवान परमात्म्याचं भक्तावर किती प्रेम आहे, भक्त परमात्म्याला किती आवडतो हे आम्हाला कळालं. पण महाराज कोणता भक्त भगवान परमात्म्याला आवडतो ते सांगा ना. तुकोबाराय म्हणतात, सोडिला संसार सोडिला संसार सोडेला संसार सोडिला संसार माया तयावरी पार 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 माया तयावरी पार. महाराज भक्तावर परमात्म्याचं किती प्रेम आहे हे आमच्या लक्षात आलं. भक्त परमात्म्याला किती आवडतो हे कळालंय. पण महाराज कोणता भक्त परमात्म्याला आवडतो ते सांगा ना. मग तुकोबाराय सांगतात, सोडिला संसार माया तयावरी फार. तुकोबाराय म्हणतात, ज्याने संसार सोडलाय तो भक्त भगवान परमात्म्याला आवडतो. आता थोडं लक्ष द्या. पुढचा अभंग सुटलाच जमा म्हणून समजा. मी 1 चरण सोडणार आहे आणि 3 चरण सोडणार आहे. त्यामुळे पुढचा अभंग सुटल्यात जमा समजा. संपलंय कीर्तन. पण लक्ष द्या थोडं. महाराज म्हणतात भक्तावर किती प्रेम आहे हे कळालं. पण कोणत्या भक्तावर प्रेम आहे सांगा ना. तुकोबाराय म्हणतात, ज्याने संसार सोडलाय त्याच्यावर परमात्म्याचं प्रेम. सोडीला संसार माया तयावरी फार. ज्याने संसार सोडलाय त्याच्यावर परमात्म्याचं फार प्रेम आहे. याचा अर्थ काय झाला? महाराज म्हणतात, ज्याने संसार सोडलाय त्याच्यावर फार प्रेम. याचा अर्थ ज्याने संसार सोडलेला नाही त्याच्यावर देवाचं प्रेम नाही का? महाराज म्हणतात, सोडीला संसार माया तयावरी फार. ज्याने संसार सोडलाय त्याच्यावर देवाचं फार प्रेम आहे. याचा अर्थ ज्याने संसार सोडलेला नाही त्यांच्यावर देवाचं प्रेम नाही का? आहे ना. वारकरी संप्रदायामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबाराय, श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, आईसाहेब मुक्ताई माता, योगीराज संत समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज आणि अजून बोटावर मोजणे इतकी 2-4 संत जर वगळली तर संप्रदायातले सगळे संत कसे होते? संसारी होते ना. त्यांनी संसार सोडला होता का? नाही. मग त्यांच्यावर देवाचं प्रेम नव्हतं का? होतं ना. आणि मग तुकोबाराय कसं म्हणतात, सोडीला संसार माया तयावरी फार. बर, परमात्म्याचं प्रेम प्राप्त करून घेण्याकरता महाराजांची भाषा आहे, नका तेजू रांडा पोरे
किंवा सुखे करावा संसार न संडावे दोहीवार. ब्रह्मचारी संत ज्ञानोबार आहे. ज्ञानोबारांनी हरिपाठाच्या पहिल्याच भंगात सांगावं, असोनी संसारी. खुशाल संसारात असा संसार सोडायची गरज नाही. बरं, ज्यांनी संसार सोडलेला नाही त्यांच्यावर देवाचं प्रेम नव्हतं का? अर्जुन माहिती तुम्हाला? अर्जुनावर देवाचं प्रेम नव्हतं? अर्जुनावर देवाचं प्रेम नव्हतं का? होतं ना. अर्जुन संसारी होता का? होता. अर्जुनाला किती बायका होत्या? अर्जुनाला बायका किती होत्या? बायका अर्जुनाला किती बायका होत्या? किती? अर्जुनाला किती बायका होत्या? याचं अचूक उत्तर जर कुणी मला आज देऊन टाकलं तर मी आजची 21,000 इथं सोडून जाईल. 1 रुपया येत नाही. 21चे 21 मारत. तुम्हाला बीपी वगैरे नाही ना शेठ? कीर्तन आहे का आपलं? संपलंय. म्हणजे मीटर जास्त फिरलं तरी मी बिला करता भांडणारा माणूस नाहीये. तुमच्या आशीर्वादाने तोंड बाटलेलं नाहीये माझं अजून. विठ्ठला विठ्ठला गंमत सोडा. पण बोला ना, अर्जुनाला किती बायका होत्या? अर्जुनाला बायका किती होत्या? 5. अर्जुनाला किती बायका होत्या? तुम्ही बोलले की कीर्तन लवकर संपणार आहे. अर्जुनाला बायका किती होत्या? मी 4 दाखवतो, तुम्ही 2 म्हणताय. अहो, अर्जुनाला बायका 4 होत्या. 4. तुम्हाला 2च माहिती आहे म्हणून तर परत आलं. मला बोलवण्याचं कारण तेच आहे. तुम्हाला 2 माहिती आहे आणि त्या तुम्हाला ज्या 2 माहिती नव्हत्या त्या सांगण्याकरता मी आलोय. अर्जुनाला बायका किती होत्या? 4 बायका होत्या. 4 नावं सांगतो, मोजा. द्रौपदी आणि सुभद्रा. ह्या 2 आपल्याला माहिती आहे. अर्जुन एकदा तीर्थयात्रेला गेला आणि तिकडून 2 करून आणल्या. आमचे महाराज म्हणायचे काही लोक यात्रेला जाऊन गप्प बसत नाही. विठाला बाबा म्हणतात अर्जुन तीर्थयात्रेला गेला आणि तिकडनं 2 करून आणल्या. चित्रांगदा आणि उलुपी ह्या त्याच्या तीर्थयात्रेतल्या 2 बायका आहेत. सुभद्रा द्रौपदी ह्या 2 आणि चित्रांगदा आणि उलुपी ह्या तीर्थयात्रेतल्या 2 बायका. अर्जुनाला बायका किती होत्या? 4. अर्जुनाने संसार सोडला होता का? हो, अर्जुनाने संसार सोडलेला नव्हता. मग अर्जुनावर देवाचं प्रेम नव्हतं का? नव्हतं. हा, अर्जुनावर देवाचं किती प्रेम होतं हा स्वतंत्र कीर्तनाचा विषय आहे. एका कीर्तनात नाही सांगून. अर्जुन इतक्या सुंदर ओव्यात ज्ञानोबारांनी सांगितलंय. माऊली म्हणतात, या जगदीश्वराचे प्रेम हेथ दिसत असे निरूपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. ज्ञानोबाराय म्हणतात, काय पुण्य केलं असेल हे अर्जुनाने? किती प्रेम आहे या अर्जुनावर. ज्ञानोबाराय म्हणतात भगवान परमात्म्याचं. माऊली म्हणतात, एखादी बायको रुसून बसली आणि तिचा नवरा जसं तिला म्हणवतो ना तसा हा रुसे की तो बुझावीत जाय. अर्जुन तासनतास रुसून बसायचा आणि परमात्मा त्याला म्हणवायचे. या अर्जुनावर महाराज म्हणतात, ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले ना, पांडव ज्या दिवसापासून जन्माला आले त्या दिवसापासून सगळे गायक, वादक, हबप, कथाकार, कीर्तनकार, मृदंगाचार्य, विनेकरी, चोपदार, गादीपती, मठाधिपती, महाराज गडकरी, फडकरी सगळे एका बाजूला गेले. ओवी ज्ञानोबारांची. माऊली म्हणतात, आघवेची एकीकडे ठेले, सापे कृष्ण सुखा एकंदरे झाले, जिये देवणी जन्मले पांडव हे. माऊली म्हणतात, ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले ना त्या दिवसापासून देवाचं इतर लोकांवरचं सगळ्यांचं प्रेम एका बाजूला. म्हणजे सगळ्या लोकांवरचं प्रेम कमी झालं आणि ते प्रेम देवाचं कुणावर जडलं? पांडवांवर. आणि तया 5ही माझी अर्जुना कृष्ण 6व्याची झाला अधीना. त्या 5ही पांडवांपैकी परमात्म्याचं विशेष प्रेम जर कुणावर असेल तर ते अर्जुन. माहिती आहे अर्जुना करता देव काय काय करतो? महाराज म्हणतात, अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारिली. या अर्जुनावर परमात्म्याचं इतकं प्रेम आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, जी गोष्ट भगवान परमात्म्याने आपल्या बापाला सांगितली नाही, जी गोष्ट परमात्म्याने आपल्या आईला सांगितली नाही, जी गोष्ट परमात्म्याने सख्या भावाला सांगितली नाही, ते गुह्य परमात्म्याने कुणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाला. ओवी सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात, जे न संगेची माता देवकीसी, जे न संगेची पितया वसुदेवासी, जे न संगेची बंधू बडी भद्रासी, ते गुह्य अर्जुनीसी बोलत. काय प्रेम असेल देवाचं अर्जुनावर? जे सख्या बापाला सांगितलं नाही, सख्या भावाला सांगितलं नाही,
आईला सांगितलं नाही ते गुह्य कुणाला सांगितलं? कुणाला? अर्जुनाला. काय सांगितलं? गुह्य. आपण ते गुह्य काय होतं ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण ते जर मी तुम्हाला सांगून टाकलं तर ते गुह्य कसं राहील. ते गुह्य आहे ना, आणि ते गुह्य असं पप्पूदादा सांगता येणार नाही. हे सांगून टाकलं तर ते गुह्य राहणार नाही. देवाने बापाला सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही, ते गुह्य अर्जुनाला सांगितलं. आणि तुमची अपेक्षा असेल ते गुह्य मी तुम्हाला सांगावं, पण खरंच सांगता येणार नाही. खरं म्हणजे ते सांगण्यासारखंही नाही, आणि माईकवर तर मुळीच नाही. नाही महाराज, बापाला सांगितलं नाही हो, नाही ना, कसं सांगून द्या. आईला सांगितलं नाही देवाने, तुम्ही म्हणता आम्हाला सांगा. आवडे मला नाही ना हो, ते गुह्य आहे ते. देवाला नाही, देवाने बापाला नाही सांगितलं महाराज, ते सख्या भावाला नाही सांगितलं, आईला सांगितलं नाही. ते कुणाला सांगितलं? अर्जुनाला. आणि तुम्ही म्हणणार आम्हाला सांगा, ते नाही जमणार तसं. गुह्य आहे ना ते. लोक म्हणते त्याला पुढे जोर बोलवायचं नाही, हे असं सांगण्याकरताच बोलवलं आणि सांगत नाही. पण खरंच तुम्हाला सांगतो ते सांगण्यासारखं नाही हो. बापाला नाही सांगितलं देवाने, बापाला, सख्या भावाला नाही सांगितलं, आईला सांगितलं नाही. ते कुणाला सांगितलं? अर्जुनाला. काय सांगितलं? गुह्य सांगितलं. कोणतं? सांगून टाकतो, तुम्ही फार प्रेमाची आहेत आपल्या, आणि प्रेमाच्या लोकांकरता स्कीम असते म्हणून स्कीम मध्ये बसवून देतो आता तेवढं वाक्य. ऐका, पण पुन्हा सांगतो ते खरंच सांगण्यासारखं नाही हो. आणि ते गुह्य आहे, ऐका ना, खरंच गुह्य आहे ते. पण तुम्हालाही उत्कंठा लागलेली दिसते, सांगूनच मोकळा होतो आता. पण तरी पुन्हा सांगतो, जे देवाने बापाला सांगितलं नाही, जे सख्या भावाला सांगितलं नाही, जे आईला सांगितलं नाही, ते गुह्य परमात्म्याने कुणाला सांगितलं? अर्जुनाला. काय सांगितलं? गुह्य. तेच सांगतोय ना आता. आधी सरळ सांगतो मग गोवी सांगतो. भगवान परमात्मा अर्जुनाला गुह्य सांगतात. गुह्य कोणतं? काही प्रेम असेल ज्ञानोबा म्हणतात अर्जुनावर देवाचं. भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, माझी सख्खी बहीण सुभद्रा कशी पळवून घेऊन जायची हे देवाने कुणाला सांगितलं? आता खरं सांगण्यासारखं होतं का? पण तुम्ही आपलं काही आहे आता ओवी सांगतो. माणसाच्या बोलण्याला आधार पाहिजे, म्हणजे धार नसली तर चालेल. माणसाच्या बोलण्याला धार नसू द्या, पण आधार पाहिजे. काही लोकांचं बोलणं म्हणजे संजय गांधी निराधार योजना, त्याला आधारच नाही, पण आधारापासून बोलू नये. आता आधार म्हणून ज्ञानोबारायांची ओवी सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात, संन्यासी होऊनी तू वाजनी, चोरुणी नेली माझी भगिनी, परी विकल्पून उपजे म्हणी, मी तू दोन्ही स्वरूप एक. परमात्मा म्हणतात, अरे तू माझी बहीण चोरून नेली तरी तुझ्याविषयी विकल्प माझ्या अंतःकरणात निर्माण झाला नाही का? अर्जुना, तू आणि मी दिसायला जरी दोन असलो पण आपलं स्वरूप एकच आहे. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. संत आणि भगवंत दिसायला जरी वेगवेगळे असते, पण महाराज म्हणतात देवते संत, देवते संत. योगीराज संत श्री गजानन महाराज आणि भगवान परमात्मा दिसायला वेगळे असले पण निमित्त त्या प्रतिमा. जे स्वरूप भगवान परमात्म्याचं ते स्वरूप गजानन महाराजांचं. एक वैदर्भ पंढरी नरेश आणि दुसरा मृत्यूलोकातल्या पंढरीचा नरेश. महाराज म्हणतात दिसायला दोन आहेत, पण संत आणि भगवान परमात्मा वेगळे नसतात, केवळ निमित्ताला प्रतिमा आहेत. निमित्त त्या प्रतिमा. मला एकाने प्रश्न केला, तो म्हणाल, महाराज का तुम्ही म्हणतात देव आणि संत दोन्ही जर एकच आहे, तर मग देवाचा अवतार वेगळा का आणि संतांचा अवतार वेगळा का? देव आणि संत जर एकच आहेत तर देवाचा अवतार वेगळा आणि संतांचा अवतार
देवाचा अवतार वेगळा का आणि संतांचा अवतार वेगळा का? तर त्याचं कारण सांगतो. हे पहा, भगवान परमात्मा जे अवतार धारण करतात, परमात्मा जे येतात ते दोनच लोकांकरता येतात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता. भगवान परमात्मा एकतर सज्जना करता येतात, नाहीतर दुर्जना करता येतात. भगवान कृष्ण कणही आले तर कंसा करता येतील, नाहीतर उद्धवा करता गोपिकां करता येतील. भगवान प्रभू रामचंद्र आले तर रावणा करता येतील, नाहीतर मारुती रायन करता, शबरीमाई करता, शरभंग ऋषीं करता. एकतर सज्जना करता नाहीतर दुर्जना करता. पण एक वर्ग जगामध्ये असा आहे जो सज्जनही नाही आणि तो दुर्जन सुद्धा नाही. हे बा, परमात्मा एकतर सज्जना करता येतात नाहीतर दुर्जना करता येतात. पण जगात एक वर्ग असा आहे जो सज्जनही नाही आणि दुर्जन सुद्धा नाही. सगळ्यांची माफी मागून मी एक प्रश्न विचारणार आहे. विचारू ना? कुणाला राग येणार नाही? मला सुखरूप घरी परत जाऊ द्याल? म्हणजे तसं असलं तर विचारतो, तसंच आहे म्हणून विचारतोय. माफ करा मला, म्हणजे मी तुमची मापं काढण्याकरता इथं आलेलो नाहीये, पण विचारतो. परमात्मा एकतर सज्जना करता येतो नाहीतर दुर्जना करता, आणि एक वर्ग जगात असा आहे जो सज्जनही नाही आणि तो दुर्जन सुद्धा नाही. असं इथून सगळ्यांची माफी मागून माझा प्रश्न आहे, आपल्या सगळ्यांपैकी इथं जमलेली जेवढी मंडळी आहे, जेवढे सज्जन असतील, सज्जन त्यांनी बोट वर करा. फक्त सज्जनांनी बोट वर करायचं, फक्त सज्जन. हा, ठीक आहे. चला, जे दुर्जन असतील, दुर्जन त्यांनी बोट वर करा. फक्त दुर्जनांनी बोट वर करायचं. आता माफ करा, खरंच मी इथं तुमची माप काढण्याकरता आलेलो नाहीये. माझं उत्तर मला मिळालं. काय असतं, आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जन म्हणावं तर गळ्यात माळ आहे, एकादशी करतो, वारीला जातो, कीर्तन ऐकतो, दुर्जन म्हणता येईल का? नाही. बरं, सज्जन म्हणावं तर वय नसताना हाफ तिकीट करून फिरतो. हे का सज्जनत्वाची लक्षण आहे का? अमृत. आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जन सुद्धा नाही. आपला वर्ग आहे मधला. देव एकतर सज्जना करता येतो नाहीतर दुर्जना करता येतो, आणि हा जो मधला वर्ग आहे ना, मधला, त्यांच्याकरता गजानन महाराज येतात. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा